नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर। आज बघा आपण या लोकरच्या सुंदर अशा या बांगड्या बघणार आहेत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, बांगड्या बनवण्यासाठी ही अशी जुनी बांगडी असेल ती घ्यायची आहे। आपण पहिले ब्ल्यू कलरने बनवणार आहेत। तर पहिला ब्ल्यू कलर घ्यायचा आहे। एक गाठ बांधून घ्यायची, तुम्ही मारता तशी गाठ एक मारून घ्यायची। बघा या प्रकारे गाठ मारल्यानंतर बांगडी घ्यायची, बांगडीच्या इथून बघा सुई घालायची अशी। या प्रकारे जॉईन करून घेणार आहेत आपण बांगडीला। हे बघा या प्रकारे जॉईन झालेले। त्यानंतर यामध्ये सिंगल खांब करून घ्यायचे बघा या प्रकारे। या प्रकारे आपण पूर्ण राऊंड हा कंप्लीट करून घेणार आहे लास्ट पर्यंत। तर बघा, सिंगल खांबनी आपण ही बांगडी पूर्ण कवर करायची आहे सेम या प्रकारे। तर आपण पूर्ण बांगडी या प्रकारे कवर करून घेऊ। तर बघा या प्रकारे आपण ही पूर्ण बांगडी सिंगल खांबनी पूर्ण केलेली आहे। फक्त सिंगल खांब करून घ्यायचे आणि ही अशी बांगडी कंप्लीट करून घ्यायची। बघा झाल्यानंतर आपण जिथून स्टार्ट केले होते सिंगल खांब तिथे बरोबर स्लिप स्टिच करून घ्यायची। बघा या प्रकारे दिसेल। त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि हा धागा आपण कट करणार आहे। बघा धागा कट करून घ्यायचा आहे। बघा आपण हा पिंक कलरचा धागा वापरणार आहेत। आता तुम्ही पाहिजे त्या कलरने बनवू शकता, ते खूप छान डिझाईन दिसते। तर बघा इथे असं आपण जॉईन करून घेणार आहे। त्यानंतर बघा 3 साखळ्या घ्यायच्यात। बघा 1 2 3। तर बघा 3 साखळ्या करून घेतल्या। त्यानंतर सेम स्टिचमध्ये आपल्याला डबल खांब करून घ्यायचे। एक झाला, त्यानंतर 2 आणि हे 3 साखळी धरून 4 डबल खांब होतात बघा एका स्टिचमध्ये। हे 4 झाले। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची। 2 स्लिप स्टिच झाल्या। त्यानंतर डबल खांब करायचे पुढच्या स्टिचमध्ये। 4 डबल खांब करून घेणार आहेत पुढच्या स्टिचमध्ये। बघा 1 2 3 आणि लास्टला हा 4। बघा 4 डबल खांब केले। त्यानंतर पुढच्या स्टिच स्किप करायची, एक तिथं स्लिप स्टिच करून घ्यायची। त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची। त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये डबल खांब करून घ्यायचे। 1 2 3 आणि हा 4। बघा 4 डबल खांब झाले। पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची आणि 2 स्लिप स्टिच केल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये 4 डबल खांब करून घ्यायचे। 1
2 3 आणि 4. बघा 4 डबल खांब करून झाले. परत पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करायची आणि त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये परत 4 खांब करून घ्यायचे. एक झाला, 2 3 हे 4 झाल्यानंतर परत स्लिप स्टिच करायची 2. तर बघा या प्रकारे ही डिझाईन बनत जाईल. तर पूर्ण आपण बांगडीला या प्रकारे करून घेऊ. तर बघा आपलं ही बांगडी कंप्लीट पूर्ण होत आलेली आहे. तर बघा 2 स्लिप स्टिच घ्यायचे. 2 स्लिप स्टिच घेतल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 4 डबल खांब करून घ्यायचे. एक झाला, त्यानंतर 2 3 4 झाल्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये दुसरी स्लिप स्टिच आणि पुढे एका स्टिचमध्ये 4 डबल खांब करून घ्यायचे आपल्याला. एक झाला, त्यानंतर 2 3 आणि 4. बघा 4 झाले. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच आणि लास्टची पेटल बनवतो आपण एकाच जागेवरती 4 डबल खांब करून घ्यायचे. तर बघा एक झाला, त्यानंतर 2 3 लास्टला 4. बघा 4 झाले. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये पण स्लिप स्टिच. या प्रकारे एक साखळी घ्यायची. बघा या प्रकारे दिसेल. साखळी घेतल्यानंतर धागा कट करून घेणार आहोत आपण. बघा या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर एक्स्ट्राचा धागा हा मागे इथे हाईट करून घेणार आहेत आपण. तर बघा या प्रकारे ही बांगडी दिसेल. तर बघा फ्रेंड किती सुंदर दिसतात या बांगड्या. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.